नमस्कार मित्रांनो, शेती शाळेच्या लेक्चरमध्ये मी अनुराग दीपक पिंपळे तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर जे आपले मित्र सेकंड सेम मध्ये गेलेले आहे, सध्या नुकतेच सेकंड सेम मध्ये गेलेले आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. सो सेकंड सेम मध्ये गेल्यावर त्यांना कोर्स आलाय पॅथ 1 to 1. आता हे जे कोर्स आहे हे मुख्यतः थोडेसे कठीण जातात पोरांना समजायला, कारण थोडेसे किचकट असतात. त्याच्यासाठी आपण हे लेक्चर आणलेलं आहे तुमच्यासाठी युट्यूबवर. ठीक आहे. सो पुढे जाऊ आपण लगेच लेक्चरला सुरुवात करू आपल्या. सो लेक्चरला सुरुवात करायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंतही हे व्हिडिओ पोहोचवा, त्यांचे पण बेसिक क्लिअर होतील, त्यांना पण समजेल त्याच्यासाठी. ठीक आहे. सो आपण सुरुवात करू. आपला कोर्स टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. कोणतं कोर्स टायटल आहे? फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. पॅथ 1 to 1 या कोर्सचं नाव आहे. ठीक आहे. आणि क्रेडिट कोर्स आहे, तीन क्रेडिटचा कोर्स आहे 2+1. 40 मार्काचा तुम्हाला पेपर राहील, थेरी पेपर राहील याच्यामध्ये. ठीक आहे. सो प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे पहिले तुम्ही समजून घ्या, की प्लांट पॅथॉलॉजी ही टर्म काय आहे किंवा मग ही कुठून अराईज झाली ते तुम्ही पहिले समजून घ्या. सो सुरुवातीला कसं होतं, की जसे आपण मनुष्य आहे, आपण आपल्यावर काय येतात, रोग येतात. आपल्यावर रोग येतात, आपण बिमार पडतो ना, आपण बिमार पडतो, सर्दी खोकला ताप वगैरे या सगळ्या गोष्टींनी आपण बिमार पडतो. तसेच झाडं पण बिमार पडतात, तसे प्लांट्स पण बिमार पडतात. ठीक आहे. त्यांच्यावर पण काही रोग येतात, त्यांच्यावर पण एक्सटर्नल जे ऑर्गॅनिझम्स असतात ते अटॅक करतात. मग त्यामुळे ते काय होतात, ते सफर करतात. त्यामुळे ते काय करतात, सफर करतात. सफर करणे म्हणजे काय, की त्यांना त्यामुळे त्रास होते. त्यांना पण डायग्नोसिस करावं लागते, त्यांना त्यांच्यावर पण मॅनेजमेंट करावं लागते आपल्याला. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टीचं त्याचे कॉजेस, ते डिसीज जो होते त्या डिसीज व्हायचे कॉजेस काय आहे, त्याची कोणत्या टाइमला ते होतात, कोणत्या टाइमला आपण प्रॉपर मॅनेजमेंट करू शकतो. ठीक आहे. कोणत्या टाइमला ते व्हायची शक्यता जास्त आहे. मग या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि ते नॉलेज द्यायचं काम कोण करते, तर ही आपली जी प्लांट पॅथॉलॉजी प्लांट पॅथॉलॉजी ही डिसिप्लिन आहे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज द्यायचं काम करते. ठीक आहे. सो प्लांट प्रोटेक्शनच्या अंडर, आता मी जसं तुम्हाला माहिती आहे, की ऍग्रिकल्चर ही खूप वास्ट डिसिप्लिन आहे. ऍग्रिकल्चर ही खूप वास्ट डिसिप्लिन आहे. बरोबर आहे. तर मग या ऍग्रिकल्चर मध्ये वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आपण पाहतो. त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, अॅनिमल हजबंड, काही अलाइड डिसिप्लिन्स पाहतो आपण. अॅनिमल हजबंडरी झालं, त्याच्यानंतर सेरिकल्चर, ॲपिकल्चर, लॅककल्चर, ह्या त्याचे काय झाल्या, अलाइड 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 डिसिप्लिन्स झाल्या. ठीक आहे. तसंच त्याच्यातली एक डिसिप्लिन येते प्लांट प्रोटेक्शन. कोणती डिसिप्लिन येते? प्लांट प्रोटेक्शन. मग या प्लांट प्रोटेक्शन मध्ये आपण एंटोमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी या दोन गोष्टी शिकतो आपण. एंटोमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. एंटोमॉलॉजी म्हणजे काय? कीटकशास्त्र. कीटकशास्त्र ज्याच्यावर कीड वगैरे पडते ना, ते सगळं आपण कशामध्ये शिकतो? एंटोमॉलॉजी मध्ये. आणि तशीच दुसरी जी टर्म आहे ती आहे प्लांट पॅथॉलॉजी. जसं मी तुम्हाला सांग, प्लांट पॅथॉलॉजी मध्ये आपण डिसीजचं मॅनेजमेंट, डिसीजचं सगळं त्याची इन्फॉर्मेशन आपण शिकतो प्लांट पॅथॉलॉजीच्या अंडर. ठीक आहे. सो आपण चालू करू आपलं लेक्चर. सो आजचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन, स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. इंट्रोडक्शन, स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. First of all, introduction. Plant protection has been accepted as a broad area of research and technology at a national level by Indian Council of Agriculture Research, ICAR, New Delhi. And plant pathology is important discipline of plant protection. Plant pathology काय important discipline आहे plant protection ची. ठीक आहे. Plant pathology also known as phytopathology. Plant pathology ला आपण काय म्हणतो? Phytopathology is a branch of agriculture, biological or botanical science which deals with the study of diseases in plants, their causes, etiology, epidemiology, resulting losses and management. माझं म्हणणं काय आहे, की प्लांट पॅथॉलॉजी किंवा फायटोपॅथॉलॉजी ही एक अशी डिसिप्लिन आहे किंवा ही एक ब्रांच आहे. ठीक आहे. एक ब्रांच आहे कशाची? ऍग्रिकल्चरची ब्रांच आहे, ऍग्रिकल्चर सायन्सची ब्रांच आहे, की डील करते कशासोबत? डील करते तर स्टडी ऑफ डिसीजेस इन प्लांट्स. मग इन टर्म्स ऑफ विच स्टडी? इन टर्म्स ऑफ कॉजेस ऑफ डिसीज, in terms of etiology of causal organism, in terms of epidemiology of disease, then their management, diseaseचा मॅनेजमेंट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण प्लांट पॅथॉलॉजी मध्ये शिकतो किंवा फायटोपॅथॉलॉजी मध्ये आपण शिकतो. ठीक आहे. तर प्लांट पॅथॉलॉजी इज रिलेटेड टू मेनी अदर सायन्स. वेगवेगळ्या सायन्स सोबत पण प्लांट पॅथॉलॉजी रिलेट करते, जसं की मायकोलॉजी, स्टडी ऑफ फंगस, बॅक्टेरियोलॉजी, व्हायरोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फायकोलॉजी, केमिस्ट्री. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींसोबत पण प्लांट पॅथॉलॉजी काय करते? रिलेट करते. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मिनिंग पाहू आपण, त्याची डेफिनेशन पाहू. तर फायटोपॅथॉलॉजी किंवा प्लांट पॅथॉलॉजी हा कोणता? ग्रीक वर्ड आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, ज्या वर्डच्या शेवटी लॉजी वर्ड आला, लॉजी
ठीक आहे. तो कोणता झाला? ग्रीक वर्ड झाला. तो कोणता वर्ड झाला? ग्रीक वर्ड झाला. कारण लॉगस म्हणजे काय? टू स्टडी किंवा नॉलेज. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, लॉजी शब्द आला तर तो ग्रीक वर्ड झाला. तर मग याचा अर्थ काय फायटोपॅथॉलॉजीचा? तर फायटॉन म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्लांट. ठीक आहे. आणि पॅथॉस शब्द आहे, तो पॅथोसला आपण काय म्हणतो? टू सफर किंवा डिसीज. टू सफर किंवा डिसीज. तर प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय? की असं सायन्स ज्याच्यामध्ये आपण प्लांटचं सफरिंग किंवा प्लांटच्या डिसीजेस बद्दल आपण शिकतो. ते काय झालं? प्लांट पॅथॉलॉजी. ठीक आहे. प्लांट पॅथॉलॉजी कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज द स्टडी ऑफ नेचर, कॉजेस अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्लांट डिसीजेस. प्लांट पॅथॉलॉजी इज रिलेटेड टू मोस्ट ऑफ द ओल्ड अँड न्यू सायन्सेस, जसं की बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, या सगळ्यांसोबत प्लांट पॅथॉलॉजी काय करते? रिलेट करते. तर ते प्लांट पॅथॉलॉजी ब्रांच ही अरेंज कशी झाली ते महत्वाचं ठरते. आधीपासून इवन द जो आपला हे होता अलेक्झांडर द ग्रेट, तिथे आपल्या सगळ्यात पहिले डिसीजेसचा आपल्याला उल्लेख सापडते. त्याच्यासोबतचे जे हे होते, थिओफ्रॅस्टस झाले, अरिस्टॉटल झाले, त्यांच्या लिटरेचरमध्ये आपल्याला कुठे ना कुठे डिसीजेसचा उल्लेख सापडते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक डिसीजेसचा उल्लेख होता, पण मग त्याच्या अगेन्स्ट काय करायचं, किंवा मग असं समजा त्या टाइमला असं समजलं जायचं की तो काय, समजा एक डिसीज आला, तो डिसीज काय आहे की श्राप आहे, देवाचा एका श्राप आहे, देवाच्या मुळे त्याच्यावर काय आला, तो त्या श्रापामुळे तो डिसीजेस आला, असं पहिले समजलं जायचं. ठीक आहे. त्याच्यावर काही रिसर्चेस वगैरे नाही व्हायचं किंवा त्याला एवढं इम्पॉर्टन्स नव्हतं. पण जसा काळ बदलत गेला, काही असे खूप सिव्हिअर इपिडेमिक घडले, असे काही काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे मानव काय झाला की प्लांट पॅथॉलॉजी बद्दल तो क्युरियस झाला, त्याला ते समजून घ्यावंच लागलं, त्याच्याबद्दल नॉलेज घेण्यासाठी तो मजबूर झाला. त्याच्याबद्दल प्लांट पॅथॉलॉजी बद्दल नॉलेज घ्यायला तो काय झाला? मजबूर झाला. आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन करायला लागला. मग असे काही काही जे आपण गोष्टी पाहतो, जसं तुम्ही ऐकलं असेल इरिश फेमिन, आयर्लंडमध्ये घडलेलं इरिश फेमिन. ठीक आहे. त्याच्यानंतर बेंगाल फेमिन, आपल्या भारतामध्ये घडलेलं बेंगाल फेमिन, आयर्लंडमध्ये 1845च्या वेळेस, किंवा आपल्या भारतामध्ये घडलेले बेंगाल फेमिन. असे हे काय काही गोष्टी आहे की या गोष्टींनी काय केलं? हिस्ट्री चेंज करून टाकली, त्या देशाची जॉग्राफी चेंज करून टाकली, तिथलं सगळ्या गोष्टी चेंज करून टाकल्या. आणि आपल्यालाही ह्युमन्सला पण काय केलं? त्यांनी फोर्स केलं की ते समजून घेण्यासाठी फोर्स केलं की हा, पॅथॉलॉजी पण महत्वाची आहे, किंवा मग याचे कॉजेस काय आहे, त्याचे कॉजेस एवढे, त्याचं कारण त्याचे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट खूप भयंकर आले. इरिश फेमेनचे म्हणा किंवा बेंगाल फेमेनचे म्हणा, त्याचे रिझल्ट खूप भयंकर आले, जेणेकरून खूप जास्त नरसंहार झाला आपण म्हणू. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की इथून पॅथॉलॉजी चेंज झाली, इथून त्याच्यामध्ये नवीन इनोव्हेशन व्हायला लागले, त्याच्या अगेन्स्ट जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट बद्दल रिसर्चेस व्हायला लागले, त्याचे कॉजेस काय, त्या कॉजेस बद्दल रिसर्चेस जास्त व्हायला लागले. ठीक आहे. मग तिथून या प्लांट पॅथॉलॉजीला खूप जास्त मोठा काय भेटला? स्कोप भेटला, किंवा मग काय पुशअप भेटला, असं आपण म्हणू. ठीक आहे. समजलं प्रॉपर प्लांट पॅथॉलॉजी काय आहे? तो ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी का नेमकं शिकायला पाहिजे ते महत्वाचं आहे ना, की प्लांट पॅथॉलॉजी नेमकी शिकायला का पाहिजे, किंवा मग कोणत्या ऑब्जेक्टिव्ह थ्रू आपण प्लांट पॅथॉलॉजी शिकतो. तर सगळ्यात पहिले काय आहे की एखादं काय म्हणतो आपण, एखादा डिसीज आला, मग त्या डिसीजचं पहिले आपल्याला कॉजेस शोधायचे आहे, की डिसीज का बरं आला किंवा कोणामुळे आला हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच काय की त्याचे कॉजेस शोधायचे, टू स्टडी बायोटिक, मेझोबायोटिक किंवा अबायोटिक कॉजेस ऑफ डिसीज अँड डिसऑर्डर्स, टू स्टडी द मेकॅनिझम. मग तो डिसीज आलाय, त्याचे कॉजेस शोधले, मग कॉजेस शोधल्यानंतर त्याचं मेकॅनिझम कसं आहे, किंवा मग कसा त्याने डिसीज स्प्रेड केला, त्यानं त्या फंगसने म्हणा, त्या बॅक्टेरियाने म्हणा, कसे कसे डिसीज स्प्रेड केला, मग हे शोधायचं काम करतो आपण. हे झालं सेकंड ऑब्जेक्टिव्ह. थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहे की प्लांट आणि होस्ट मधलं इंटरॅक्शन, पॅथोजन आणि होस्ट मधलं इंटरॅक्शन शिकायचं आहे. मग ते शिकायसाठी आपण काय करतो? प्लांट पॅथॉलॉजी शिकतो. म्हणजे आपल्या याच्यात एक टर्म येते डिसीज ट्रँगल. एक टर्म येते डिसीज ट्रँगल. मग डिसीज ट्रँगल मध्ये आपण पाहतो की हे असं डिसीज ट्रँगल असते. या डिसीज ट्रँगल मध्ये आपण पाहतो की एका ठिकाणी होस्ट असते. होस्ट म्हणजे की ज्या प्लांटवर अटॅक करणार आहे. एका ठिकाणी एका साईडला असते पॅथोजन म्हणजे की जो डिसीज कॉज करायची ऍबिलिटी ठेवते, त्यालाच काय म्हणतो आपण? पॅथोजन. ठीक आहे. आणि एका साईडला असते एन्व्हायरमेंट. मग हे पॅथोजन, होस्ट मधलं आणि एन्व्हायरमेंट, या सगळ्यांचं रिलेशन आपण शिकतो. ते रिलेशन शिकायचं काम आपण करतो कशामध्ये? प्लांट पॅथॉलॉजी मध्ये. ठीक आहे. टू डेव्हलप मेथड्स अँड मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस. मग डिसीज आला, त्याच्या अगेन्स्ट काय काय मेथड्स आपण युज करू शकतो, काय काय मेजर्स आपण घेऊ शकतो, ते शिकायचं आपण काम करतो कशामध्ये? प्लांट पॅथॉलॉजी मध्ये. ठीक आहे. हे काय झाले? ऑब्जेक्टिव्ह झाले प्लांट पॅथॉलॉजीचे. ठीक आहे.
आपलं जे शेतीशाळा नावाचं ऍप आहे, शेतीशाळा नावाच्या ऍप मध्ये तुम्ही जाऊन एनरोल करू शकता ऍग्री मास्टर क्लासेससाठी. जिथे तुम्हाला इच टॉपिकवर सेमिस्टर वाईज इच टॉपिक मध्ये तुम्हाला त्याच्यात लेक्चर्स भेटतील. या लेक्चर्स मध्ये तुम्हाला बेसिक क्लिअर होईल, तुमचं पाया मजबूत होईल आणि जेणेकरून तुम्हाला प्रॉपर ऍग्रिकल्चर समजेल. आपला मोटिव्ह तोच आहे की आपले जे पण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर ऍग्रिकल्चर समजलं पाहिजे, प्रॉपर त्यांचं बेसिक्स क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण क्लासेस आणलेले ऍग्री मास्टर क्लास, जो की तुम्ही शेतीशाळा या ऍपवर जाऊन तुम्ही त्याच्यात एनरोल करू शकता. त्याच्यामध्ये फ्री पीडीएफ पण आहे आणि आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक्स पण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, सो जाऊ पुढे आपण. नाउ डिफरंट डिसिप्लिन्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. त्याच्यामध्ये एक मायकोलॉजी डिसिप्लिन येते आणि मायकोलॉजीवर क्वेश्चन येऊ शकते, डेफिनेशन येऊ शकते. ठीक आहे, सो मायकोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ फंगस. आता मी शॉर्ट मध्ये सांगितलं स्टडी ऑफ फंगस. मग याचा तुम्ही डेफिनेशन कशी करसाल? अ ब्रांच ऑफ पॅथॉलॉजी किंवा अ ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फंगस. त्याला काय म्हणतो आपण? मायकोलॉजी. नो बॅक्टेरियोलॉजी, स्टडी ऑफ बॅक्टेरिया. व्हायरोलॉजी, स्टडी ऑफ व्हायरसेस. मायक्रोबायोलॉजी, स्टडी ऑफ मायक्रोब्स. निमॅटोलॉजी, स्टडी ऑफ निमॅटोड्स. प्रोटोझोलॉजी, स्टडी ऑफ प्रोटोझोआ. अँड फायकोलॉजी, स्टडी ऑफ अल्गी. ठीक आहे, त्याच्यामधलं मायकोलॉजी ही तुम्हाला टर्म विचारले जाऊ शकते. नो स्कोप ऑफ प्लांट पॅथॉलॉजीचा स्कोप काय आहे? की प्लांट पॅथॉलॉजी शिकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर आपण काय अजून करू शकतो त्याच्यामध्ये? सो सर्वे ऑफ फील्ड ऑर चॅट्स इन एरियाज इन ऑर्डर टू फाइंड प्रेझेन्स ऑफ डिसीज इन अँड इट्स इन्सिडन्स. म्हणजे काय की आपण ऑर्चर्ड म्हणा किंवा फील्ड मध्ये जाऊन आपण सर्वे करून त्याच्यामध्ये आपण डिसीजचं प्रेझेन्स आहे का हे पाहू शकतो. डिसीजचं प्रेझेन्स आहे का किंवा त्याचं इन्सिडन्स आहे का हे पाहू शकतो. रेकॉर्डिंग न्यू डिसीजेस, मग त्याच्यामधले नवीन डिसीजेस किंवा त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स किंवा किती सिव्हिअर लॉस करू शकते किंवा मग काही जास्त हा डिसीज जास्त काही लॉस नाही करणार किंवा मग हा रेग्युलर डिसीज आहे, हा एंडेमिक डिसीज आहे, हा स्पोरॅडिक डिसीज आहे. या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहू शकतो. व्हॅल्युएशन ऑफ लॉसेस त्या सर्टन डिसीजेसमुळे किती लॉसेस झाले किंवा ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. स्टडी ऑफ इटिओलॉजी, सिम्टम्सचा स्टडी, इटिओलॉजीचा स्टडी. कारण प्रत्येक डिसीज जो आहे तो वेगवेगळे सिम्टम्स शो करते ऑन डिफरंट प्लांट्स मध्ये वेगवेगळे डिफरंट सिम्टम्स शो करते. मग ते सिम्टम्स आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आपल्याला शिकायचे आहे. फाइंड आउट सुटेबल अँड इकॉनॉमिक मेथड. मग सुटेबल आणि इकॉनॉमिक मेथड फॉर मॅनेजमेंट ऑफ डिसीजेस ते आपल्याला पाहायचं आहे. जे की शेतकऱ्यांसाठी काय असेल, इकॉनॉमिक असेल असे मेथड्स आपल्याला पाहायचे आहे. कारण प्रत्येक ठिकाणी शेतकरी हा केमिकल युज नाही करू शकत किंवा केमिकल युज केले तर त्याची इनपुट कॉस्ट खूप वाढेल. मग आपल्याला तसं न होऊ देता आपल्याला इकॉनॉमिक मेथड काढायचे आहे की कशाच्या अगेन्स्ट, डिसीजेसच्या अगेन्स्ट, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याच्यात मदत होईल. ठीक आहे, टू डेव्हलप न्यू डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. नवीन डिसीज रेजिस्टंट व्हरायटी डेव्हलप करा. एक सगळ्यात बेस्ट मेथड काय आहे? जर डिसीज कंट्रोल करायची सगळ्यात बेस्ट मेथड आहे की रेजिस्टंट डेव्हलप करा. आधी काय असायचं? आधी म्हणजे जेव्हापासून आपण म्हणू एक ह्युमन रिव्हॉल्युशन आपण म्हणतो, ह्युमन रिव्हॉल्युशन मध्ये जेव्हापासून मानव काय करायला लागला, शेती करायला लागला, तर तो जे वाईल्ड फॉर्म्स होते त्या झाडांचे किंवा त्या प्लांट्सचे वाईल्ड फॉर्म्स होते, ते वाईल्ड फॉर्म्स अवेलेबल होते. त्या वाईल्ड फॉर्मचेच तो काय करायचा? कल्टिवेशन करायचा. पण कालांतराने जसा काळ बदलत गेला तो त्या वाईल्ड फॉर्म मध्ये नवीन काय आणत गेला, वेगवेगळे त्याच्यामध्ये पद्धती आणत गेला, शोध लागत गेले. मग त्याच्यामुळे काय झालं, ते वाईल्ड फॉर्मचे जे कल्टिवेबल फॉर्म मध्ये झाले आणि ते जसे कल्टिवेबल फॉर्म मध्ये झाले ते काय झाले, ससेप्टिबल झाले. कशाला? डिसीजला, एन्व्हायरमेंटला काय झाले, ते ससेप्टिबल झाले. हार्श एन्व्हायरमेंटला किंवा डिसीजला काय झाले, ते क्रॉप्स काय झाले, ससेप्टिबल झाले. आणि त्यामुळे काय झालं की डिसीजेस किंवा पेस्ट याचं काय झालं, इन्सिडेंट जास्त वाढत गेलं. डिसीजेस आणि पेस्टचे इन्सिडेंट जास्त वाढत गेलं आणि त्यामुळे आपल्याला न्यू रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायमध्ये काय आहे, स्कोप आहे. न्यू रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायमध्ये काय आहे, स्कोप आहे आपल्याला. ठीक आहे, मग रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप भरपूर मेथड्स आहे रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करायचे. मग त्याच्यामधली एक मेथड आहे आपण वाईल्ड फॉर्मचं कॉम्बिनेशन वगैरे तसं करून आपण रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करतो. ठीक आहे, आता काही टर्मिनॉलॉजीज पाहू आपण ज्या महत्वाच्या आहे. ओव्हर द कोर्स तुम्हाला या टर्मिनॉलॉजीज येतील आणि त्या तुम्हाला एकदा प्रॉपर समजल्या त्याच्यामध्ये कोर्समध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे, तर फर्स्ट टर्मिनॉलॉजी आहे डिसीज. आता डिसीज म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आपल्याला ताप येते, सर्दी येते, खोकला येते, तसंच झाडांना पण ताप, सर्दी, खोकला येते, बरोबर आहे. सो मग तशीच एक मग त्याची एक सायंटिफिक डेफिनेशन कशी आहे की एनी malfunctioning of host cells and tissues that result from continuous irritation by the
पॅथोजेनिक एजंट और एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ सिम्पटम्स. म्हणजे याचं म्हणणं काय आहे की सरळ सरळ एनी माल फंक्शनिंग इन द होस्ट, एनी माल फंक्शनिंग इन द होस्ट. होस्ट म्हणजे काय? प्लांट. होस्ट म्हणजे काय? प्लांट. मग त्याच्यामध्ये कोणतेही माल फंक्शनिंग की जे की त्याचं तो जसं ऍक्च्युअल मध्ये वागायला पाहिजे, प्लांट ऍक्च्युअल मध्ये जसं वागायला पाहिजे तसं वागत नाही, त्याच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज काय होतात? डिस्टर्ब होतात. त्यालाच काय म्हणू आपण? डिसीज. त्यालाच काय म्हणू आपण? डिसीज. किंवा मग एक ऍबनॉर्मल चेंज, एक ऍबनॉर्मल चेंज घडवून येते. कशामध्ये? प्लांट्स मध्ये. कोण घडवून आणतात? तर सर्टन पॉझिटिव्ह एजंट्स, सर्टन पॉझिटिव्ह एजंट्स घडवून आणतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बायोटिक पॉझिटिव्ह एजंट्स असतील किंवा अबायोटिक पॉझिटिव्ह एजंट्स असतील. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होते? माल फंक्शनिंग होते. कशामध्ये? आपल्या होस्टमध्ये. ठीक आहे. ते काय झालं? डिसीज. त्यालाच काय म्हणतो आपण? डिसीज. नाउ डिसऑर्डर. डिसऑर्डर डिसीज म्हणजे काय की डिसीज म्हणजे आपण पाहतो की बायोटिक आणि अबायोटिक कंडिशनमुळे होते. पण स्पेसिफिक अबायोटिक कंडिशनमुळे, स्पेसिफिक अबायोटिक कंडिशनमुळे आलेलं काय म्हणतो आपण त्याला? माल फंक्शनिंग. त्याला काय म्हणतो आपण? डिसऑर्डर. नॉन इन्फेक्शियस प्लांट डिसीज due to abiotic causes, due to abiotic causes such as adverse soil environmental condition are termed as a disorders. त्यालाच काय म्हणतो आपण? डिसऑर्डर्स. मग याच्यामध्ये सर्टन जे आपले न्यूट्रिएंट्स असतात त्या न्यूट्रिएंटची कमतरता किंवा न्यूट्रिएंट जास्त झाल्यामुळे पण आपल्याला डिसऑर्डर दिसून येतात. ठीक आहे. न पॅथोजन. पॅथोजन काय आहे? पॅथोजेनिक अशी एंटिटी आहे, लिव्हिंग एंटिटी आहे. कशी? लिव्हिंग एंटिटी जे की ज्याच्यामध्ये काय आहे? पोटेन्शियल आहे डिसीज कॉज करायचं. डिसीज कॉज करायचं काय आहे? पोटेन्शियल आहे. त्याला काय म्हणतो आपण? पॅथोजन. ठीक आहे. एंटिटी युजुअली अ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॅन इन्साइट डिसीज, दॅट कॅन इन्साइट डिसीज. In a literal sense, pathogen is any agent that cause pathos or damage. However, the term is generally used to denote living organism and viruses but not nutritional deficiencies. Pathogen म्हणजे आपण लिव्हिंग एंटिटी सोबत जोडतो त्याला. अशी लिव्हिंग एंटिटी जे की डिसीज कॉज करायला काय आहे? पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये डिसीज कॉज करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण? पॅथोजन. ठीक आहे. न फंगस. मग पॅथोजनचे वेगवेगळे टाइप्स येतात. त्याच्यामध्ये फंगस, बायोटिक आहे ना, बायोटिक मध्ये सगळ्यात पहिले फंगस. फंगस म्हणजे काय की असं युकॅरियोटिक ऑर्गॅन. आता आपल्याला माहिती आहे युकॅरियोटिक. ठीक आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय की ज्याचं वेल डेव्हलप न्यूक्लियस असते, ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस असते. मग फंगस काय आहे? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. हेट्रोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, दुसऱ्यावर अवलंबून असते. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम कॅरेक्टराइज बाय कायटिन कंटेनिंग सेल वॉल्स, स्पोर बेस रिप्रोडक्शन. त्याचं रिप्रोडक्शन कसं? स्पोर बेस असते. ठीक आहे. अँड न्यूट्रिशन बाय ऍब्झॉर्प्शन, न्यूट्रिशन बाय ऍब्झॉर्प्शन थ्रू फिलामेंटस हायफा. त्यालाच काय म्हणतो आपण? फंगस. बॅक्टेरिया. बॅक्टेरिया माहिती आपल्याला युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नसते. लॅकिंग ऑफ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, प्रोसेसिंग पेप्टिडोग्लायकेन इन सेल वॉल अँड रिप्रोड्युसिंग प्रायमरीली बाय बायनरी फिशन. त्यालाच काय म्हणतो आपण? बॅक्टेरिया. व्हायरस. व्हायरस काय? ऑब्लिगेट पॅरासाइट आहे. व्हायरस काय आहे? ऑब्लिगेट पॅरासाइट आहे. अ व्हायरस इज अन असेल्युलर इन्फेक्शियस पार्टिकल composed of DNA or RNA, composed of DNA or RNA enclosed in a protein capsid. ठीक आहे. व्हायरसेस आपल्याला माहिती आहे की एक असेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तो जर शरीराच्या बाहेर असेल तर तो नॉन इन्फेक्शियस आहे. शरीराच्या बाहेर असेल तर त्याचा काहीच प्रॉब्लेम. पण तो जसा शरीराच्या आतमध्ये जाते किंवा जसा होस्टच्या आतमध्ये जाते तेव्हा तो त्याचं काय करते? रॅपिड रिप्रोडक्शन करते. रॅपिड रिप्रोडक्शन करते, मल्टिप्लिकेशन करते, त्याच्या कॉलनीज वाढवायचं काम करते. ठीक आहे. हे काय झालं? व्हायरसेस. तर ऑब्लिगेट पॅरासाइट आहे. म्हणजे ऑब्लिगेट पॅरासाइट आहे म्हणजे काय की त्याला लिव्हिंग टिश्यूज लागतात. ठीक आहे. लिव्हिंग होस्टच लागते. ठीक आहे. व्हायरॉइड. व्हायरॉइड म्हणजे काय? तर व्हायरस मध्ये काय असते की आरएनए डीएनए आरएनए प्रेझेंट असते. त्याच्यामध्ये कशामध्ये प्रेझेंट असते? तर प्रोटीन कोट मध्ये प्रेझेंट असते. पण व्हायरॉइड मध्ये तसं नाही. व्हायरॉइड मध्ये प्रोटीन कोटच अब्सेंट असते. A viroid is a subviral infectious agent consisting solely of a small circular single-stranded RNA molecule without a protein coat. Without a protein coat. त्यालाच काय म्हणतो आपण? व्हायरॉइड. Replicating autonomously in plant cell and causing plant diseases. ते काय झालं? व्हायरॉइड. हे पहा, हे फंगस. मशरूम्स पण फंगस मध्ये येतात. त्याच्यानंतर बॅक्टेरियम किंवा बॅक्टेरिया म्हणू आपण. ठीक आहे. व्हायरस अँड व्हायरॉइड. नो पॅरासाइट्स. पॅरासाइट. पॅरासाइट टर्मिनॉलॉजी समजणं महत्वाचं आहे. पॅरासाइट्स म्हणजे काय? आपण परजीवी किंवा परपोषी काय म्हणतो? पॅरासाइट्स. आपण आपल्या मायबापाच्या जीवावर जगतो ना, मग आपण कोण झालो? पॅरासाइट्स. ठीक आहे.
Organisms which derive the material they need for the growth from living plants are called as parasites. Parasites म्हणजे काय की त्यांना जे मटेरियल पाहिजे ग्रोथ साठी किंवा जगण्यासाठी त्यांना जे पाहिजे ग्रोथ मटेरियल पाहिजे ते दुसऱ्यांकडून घेतात. ते दुसऱ्यांकडून घेतात त्यांना काय म्हणतो आपण पॅरासाइट्स. मग त्याच्यामध्ये एक टाईप आहे ते ऑब्लिगेट पॅरासाइट. कोणता टाईप आहे ते ऑब्लिगेट पॅरासाइट. ठीक आहे. सो मग ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे काय की अशी पॅरासाइट्स ज्यांना लिव्हिंग टिश्यूज पाहिजे, ज्यांना लिव्हिंग टिश्यूज पाहिजे. जसं मी सांगितलं व्हायरस, व्हायरस काय आहे लिव्हिंग, व्हायरसला काय पाहिजे ऑब्लिगेट पॅरासाइट आहे, त्याला काय लिव्हिंग टिश्यूज पाहिजे जगायसाठी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण ऑब्लिगेट पॅरासाइट. ठीक आहे. नो पॅथोजेनिसिटी. पॅथोजेनिसिटी म्हणजे काय की पॅथोजन, मी तुम्हाला सांगितलं पॅथोजन म्हणजे ज्याच्यामध्ये ॲबिलिटी असते डिसीज कॉज करायची. मग पॅथोजेनिसिटी म्हणजे काय की त्याची ती ॲबिलिटी, त्या ॲबिलिटीला आपण मोजतो, त्यालाच काय म्हणतो आपण पॅथोजेनिसिटी. ठीक आहे. पॅथोजेनिसिटी इज द ॲबिलिटी ऑफ पॅथोजन टू कॉज डिसीज, त्याची ॲबिलिटी. ठीक आहे. पॅथोजेनेसिस इज अ चेन ऑफ इव्हेंट्स दॅट लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ डिसीज. पॅथोजेनेसिस म्हणजे काय की अशी चेन ऑफ इव्हेंट्स आहे की ज्याच्यामध्ये डिसीज कॉज कसा होते, त्याचा स्प्रेड कसा होते. ठीक आहे. ते सगळ्याची त्याची चेन, त्याला काय म्हणतो आपण पॅथोजेनेसिस. साईन, तर पॅथोजन आता साईन, सिम्पटम आणि सिंड्रोम हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. साईन, सिम्पटम आणि सिंड्रोम. सो एक गोष्ट लक्षात घ्या, एक प्रॉपर एक स्टोरी आहे साईन, सिम्पटम आणि सिंड्रोमची. सो साईन म्हणजे काय की आपल्याला फिजिकल एव्हिडन्स दिसते, आपल्याला एखादा फिजिकल एव्हिडन्स दिसते कशामध्ये, सो त्या प्लांटमध्ये म्हणा किंवा मग याच्यामध्ये कोणत्याही डिसिजेस मध्ये आपल्याला फिजिकल एव्हिडन्स दिसते कशाचा, आपल्या ऑर्गॅनिझमचा, त्याला काय म्हणतो आपण साईन. एक उदाहरण समजून घ्या. सपोज मी आहे, मला खूप दिवस झाले ताप आहे चढ उतार करून राहिला, तापाचा चढ उतार करून राहिला, मी डॉक्टरकडे गेलो. ठीक आहे. मी डॉक्टरकडे गेलो. आता डॉक्टरला दिसून राहिलं की थर्मामीटर मध्ये मला खूप जास्त ताप आहे. ठीक आहे. थोडीशी रखरख होऊन राहिली, मळमळ होऊन राहिली. डॉक्टर विचारते मग तुला अजून काय होऊन राहिलं, तर मी सांगतो पोट दुखून राहिलं, मळमळ होऊन राहिली, डोळे चेक करते वगैरे. मग हे ज्या सगळ्या गोष्टी डॉक्टर पाहते, एका झाली सिम्पटम्स, एका झाली सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे काय की एक्सटर्नल अपिअरन्स, एक्सटर्नल अपिअरन्स आपल्याला दिसते किंवा एक्सटर्नल अल्टरनेशन आपल्याला दिसते. ठीक आहे. आपल्या बॉडीवर म्हणा किंवा मग प्लांटच्या बॉडीवर म्हणा, त्याला काय म्हणू आपण सिम्पटम, त्याला काय म्हणू आपण सिम्पटम्स. ठीक आहे. मग त्याने सिम्पटम्स पाहिले, डॉक्टरने सिम्पटम्स पाहिले, मग सिम्पटम्स पाहून त्यांनी मला गोळ्या काही लिहून दिल्या. जा म्हणे बा 3 दिवसाच्या गोळ्या घे, आणि त्याच्यावर बरं नाही वाटलं तर वापस ये. मग मी 3 दिवसाच्या गोळ्या घेतल्या, पण मला बरं नाही वाटलं. मग मी वापस डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला प्रश्न पडला, अरे गोळ्या देऊन काही फायदा झाला नाही. मग डॉक्टर मला अजून काय काय विचारते, तर डॉक्टर मला डायरेक्ट एक रिपोर्ट कार्ड लिहून देते की आता तू ब्लड आणि युरिन चेक कर बा, ब्लड आणि युरिन चेक कर. तर ठीक आहे, मी ब्लड आणि युरिन चेक करायला जातो. तर ब्लड आणि युरिन चेक करायच्या वेळेस मला असं समजते की माझे डब्ल्यूबीसीस कमी आहे, माझे प्लेटलेट्स कमी आहे. मग डॉक्टरला तिथे समजते की अरे याच्या प्लेटलेट्स कमी आहे. मग तिथे डॉक्टरला काय भेटली, साईन भेटली, फिजिकल एव्हिडन्स भेटला. पॅथोजनचा काय भेटला, फिजिकल एव्हिडन्स भेटला. ठीक आहे. मग ते काय झालं, साईन. काय झाली साईन, माझे प्लेटलेट्स काउंट कमी झाला, ते काय झाली साईन. किंवा मग ऍज अदर काहीतरी आपल्याला पॅथोजनचा एव्हिडन्स भेटला, त्यालाच काय म्हणतो आपण साईन. अ पॅथोजन ऑर इज पार्ट्स ऑर प्रोडक्ट्स सीन ऑन द होस्ट प्लांट, त्यालाच काय म्हणतो आपण साईन. ठीक आहे. नाउ सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे सांगतो तुम्हाला आता काय, मग जो सेट ऑफ सिम्पटम्स असते, सेट ऑफ सिम्पटम्स, टोटल सेट ऑफ सिम्पटम्स, त्याला काय म्हणतो आपण सिंड्रोम. त्याला काय म्हणतो आपण सिंड्रोम. जसं एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आपल्या इम्युन डिफिशियन्सीमुळे आपल्यामध्ये येणारे डिसिजेस, आपल्यामध्ये येणारे डिसिजेस. ठीक आहे. आणि त्या डिसिजेसचा एक सेट, त्याला काय म्हणतो आपण सिंड्रोम, त्याला काय म्हणतो आपण सिंड्रोम, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तसंच जसं एड्स आहे. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण सिंड्रोम, की सिम्पटम्सचा एक टोटल सेट, त्याला काय म्हणतो आपण सिंड्रोम. अ सेट ऑफ varying symptoms characterizing a disease are collectively called as a syndrome, त्यालाच काय म्हणतो आपण सिंड्रोम. नो बायोड्रॉप, हेमी बायोड्रॉप, पर्थोबायोड्रॉप्स हे शिकणं महत्वाचं आहे. सो बायोड्रॉप म्हणजे काय, अन ऑर्गॅनिझम. बायोड्रॉप म्हणजे सरळ सरळ ऑब्लिगेट पॅरासाइट, मी तुम्हाला आधी सांगितलं की ज्याला लिव्हिंग होस्ट लागते, तो कोणता झाला बायोड्रॉप. हेमी बायोड्रॉप किंवा आता सॅप्रोफाइट समजून घ्या, पहिले सॅप्रोफाइट समजून घ्या. पॅरासाइट पाहिला आपण, तसंच सॅप्रोफाइट कशावर जगते, तर डिकेइंग किंवा डिकम्पोजिंग ऑर्गॅनिझम्स वर जगते किंवा मेलेल्या ऑर्गॅनिझम वर जगते. ते कोणते झाले सॅप्रोफाइट्स, ते कोणते झाले सॅप्रोफाइट्स. ठीक आहे. मग फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट्स म्हणजे काय की असे पॅरासाइट्स की जे सॅप्रोफिटिकली राहतात. ठीक आहे, जे सॅप्रोफिटिकली राहतात. पॅरासाइट्स विच अटॅक लिव्हिंग टिश्यू इन अ सेम वे ॲज अ बायोड्रॉप. ते ॲज अ बायोड्रॉप म्हणून लिव्हिंग टिश्यूवर अटॅक करतात.
बट विल कंटिन्यू टू ग्रो रिप्रोड्यूस सॅप्रोफिटिकली. म्हणजे ते जे प्लांट आहे त्या प्लांटला पहिले मारतील आणि मग त्याच्यावर जगतील. ते कोणते झाले? फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट. ठीक आहे. नंतर पर्थोटॉप्स किंवा नेक्रोट्रॉप. पॅरासाइट इज अ नेक्रोट्रॉप व्हेन इट किल्स द होस्ट टिश्यू इन ऍडव्हान्स पेनिट्रेशन अँड देन लिव्स सॅप्रोफिटिकली. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक टर्म येते फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट्स म्हणजे काय की असे सॅप्रोफाइट जे की याच्यावर राहू शकतात, लिव्हिंग टिश्यूजवर पण राहू शकतात, त्याला काय म्हणतो आपण? फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट्स. ठीक आहे. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे इनॉक्युलम. इनॉक्युलम इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजन. आता इनॉक्युलम म्हणजे काय की असा पॅथोजन आहे. पॅथोजन काय? पॉझिटिव्ह एजंट आहे. मग तो पॅथोजन काय करते? त्याचा एखादाही पार्ट पानावर पडला किंवा कोठेवर पानावर पडला किंवा कोणत्याही टिश्यूवर पडला, मग तिथे तो काय करते? डिसीज स्प्रेड करायला मदत करते. मग तो पार्ट झाला, त्या पार्टला काय म्हणतो आपण? इनॉक्युलम. तो पार्ट झाला, त्याला काय म्हणतो आपण? इनॉक्युलम. इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजन विच ऑन कॉन्टॅक्ट विथ ससेप्टिबल होस्ट प्लांट कॉजेस इन्फेक्शन. ठीक आहे. नो इनॉक्युलम पोटेन्शियल, त्या पार्ट मध्ये असणार किंवा त्या पॅथोजन मध्ये असणार पोटेन्शियल. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिसीज कॉज करण्यासाठी असणारं पोटेन्शियल, त्याला काय म्हणतो आपण? इनॉक्युलम पोटेन्शियल. नाउ इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय की इनॉक्युलेशन झाल्यानंतर ऍक्च्युअल सिम्पटम्स कधी दिसतात, इनॉक्युलेशन झाल्यानंतर ऍक्च्युअल सिम्पटम्स आपल्याला प्लांट्सवर कधी दिसतात, तो जो पिरियड आहे त्या पिरियडला काय म्हणतो आपण? इन्क्युबेशन पिरियड. त्या पिरियडला काय म्हणतो आपण? इन्क्युबेशन पिरियड. द पिरियड ऑफ टाइम between penetration of host by the pathogen and the first appearance of the symptoms on the host, it varies pathogen, host and environmental condition. ठीक आहे. झालं incubation period. Now predisposition म्हणजे काय? It is the action of set of environments prior to penetration and infection which makes the plant vulnerable to attack of the pathogen. म्हणजे असे काही कंडिशन की जी कंडिशन मदत करते पॅथोजनला अटॅक करायला, ती कंडिशन हेल्प करते. जसं मॉइश्चर असेल, जास्त हवेमध्ये जास्त मॉइश्चर असेल किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल, तर ते काय करते? मदत करते पॅथोजनला अटॅक करायला. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रीडिस्पोजिशन. ठीक आहे. नंतर हायपर सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की एक्सेसिव्ह सेन्सिटिव्हिटी ऑफ प्लांट टिश्यूची एक्सेसिव्ह सेन्सिटिव्हिटी अगेन्स्ट द पॅथोजन. ठीक आहे. इन्फेक्शन is the establishment of parasitic relationship between two organisms. आता इन्फेक्शनचे दोन टाइप्स येतात. एक लोकल इन्फेक्शन आणि सिस्टमिक इन्फेक्शन. लोकल इन्फेक्शन म्हणजे काय की वरच्यावर आपल्याला इन्फेक्शन दिसते, वरच्यावर आपल्याला सिम्पटम्स दिसतात. आणि सिस्टमिक इन्फेक्शन म्हणजे काय की त्याच्या टिश्यूच्या अंडर टिश्यू जाऊन आपल्याला काय दिसते? इन्फेक्शन दिसते. ते काय झालं? सिस्टमिक इन्फेक्शन. ठीक आहे. The growth of pathogen from the point of entry to varying extents without showing adverse effect on the tissue through the which it passes. त्यालाच काय म्हणतो आपण? सिस्टमिक इन्फेक्शन. नो आता डिसीजेसचे काही टाइप्स: एपिडेमिक डिसीज, एंडेमिक डिसीज, स्पोरॅडिक डिसीज. आता एपिडेमिक डिसीज म्हणजे काय? अ डिसीज usually occurs widely but periodically in a restrictive form. ठीक आहे. पिरियडिकली म्हणजे तो वाईडली ऑकर होते आणि डिस्ट्रिक्टिव्ह फॉर्म मध्ये होते. पिरियडिकली कधी कधी खूप डिस्ट्रिक्टिव्ह रूप घेते त्याचं, त्याला काय म्हणतो आपण? एपिडेमिक. जसं इरिश फेमिन लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. एंडेमिक डिसीज एखाद्या मॉडरेट सिव्हिअर फॉर्म मध्ये तो पर्टिक्युलर कंट्रीमध्ये आपल्याला नेहमी दिसत राहते, तो का झाला? एंडेमिक डिसीज. पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये पर्टिक्युलर कंट्रीमध्ये आपल्याला दिसते, तो का झाला? एंडेमिक डिसीज. जसं क्लब रॉट ऑफ कॅबेज. ठीक आहे. नंतर स्पोरॅडिक डिसीज इरेग्युलर इंटरवल मध्ये कन्फाइंड लोकेशन मध्ये आपल्याला जो डिसीज दिसतो तो कोणता झाला? स्पोरॅडिक डिसीज. जसं त्याचं एक्झाम्पल आहे उद्बत्ता डिसीज ऑफ राईस, अँग्युलर लिप स्पॉट ऑफ कुकुंबर. ठीक आहे. हे काय झाले? डिसीजचे टाइप्स झाले. नो व्हायरुलन्स इज अ मेजर ऑफ डिग्री ऑफ पॅथोजेनिसिटी डिग्रीचं मेजर, त्याला काय म्हणतो आपण? व्हायरुलन्स. म्हणजे किती टक्क्यामध्ये त्याचं स्प्रेड झाला किंवा किती रॅपिडली स्प्रेड झाला, त्याला काय म्हणतो आपण? त्याचं व्हायरुलन्स. ठीक आहे. इम्युनिटी ऑफ प्लांटचं इम्युनिटी अगेन्स्ट द पॅथोजन, अगेन्स्ट द डिसीज, त्याला काय म्हणतो आपण? इम्युन. सिम्बायोसिस असोसिएशन असते ऑर्गॅनिझम्स मध्ये आणि होस्ट मध्ये. सिम्बायोसिस असोसिएशन असते. जसं फंगी आणि लायकेन्स मध्ये असते, फंगी आणि अल्गी मध्ये असते, त्यांना आपण काय म्हणतो? लायकेन्स म्हणतो. ठीक आहे. हे झालं टर्मिनॉलॉजी. सो आजचं लेक्चर आपण इथेच थांबू, पण जाण्याच्या आधी वापस सांगतो की जर आपलं लेक्चर आवडलं असेल
लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना, तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतीशाळा नावाचं ऍप आहे, शेतीशाळेच्या ऍपमध्ये जाऊन तुम्ही आपल्या क्लासेससाठी एनरोल करा, ऍग्री मास्टर क्लास त्याच्यासाठी एनरोल करा. आणि आपले सेमिस्टर वाईज सब्जेक्ट वाईज आपले लेक्चर्स असतात. ठीक आहे, सब्जेक्ट वाईज चॅप्टर वाईज आपले लेक्चर्स असतात, ते लेक्चर्स तुम्ही पहा जेणेकरून तुमचं बेसिक्स क्लिअर होईल. ठीक आहे. आणि आपल्या ऍपमध्ये, शेतीशाळा या ऍपमध्ये आपल्याला फ्री पीडीएफ्स आणि क्वेश्चन बँक्स पण आपल्याला भेटतील तिथे. ठीक आहे. सो आज इथेच थांबू आपण. थँक्यू.